नमस्कार मित्रपरिवार, विजयादशमीच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. कृषी संस्कृतीशी सांगड असलेला हा महोत्सव म्हणजे विजयादशमी. या महोत्सवामध्ये घटस्थापना करण्यात येते. रब्बी पिकामध्ये जी पेरणी होणार असते त्याच्या बिया या ठिकाणी या मातीमध्ये टाकल्या जातात. बीजाची उगवण क्षमता तपासण्याचं या निमित्तानं एक घडून येतं. आमच्या घरी घटस्थापना करत असताना मी वर्षभर केलेली जी दुर्ग भटकंती आहे, या ठिकाणी जशी शेतातली माती दिसते तसंच मी दुर्गावर गेल्यानंतर त्या दुर्गाची माती एक आठवण म्हणून आणत असतो. आणि यावर्षी केलेले जे काही दुर्गा आहेत त्या प्रत्येक दुर्गामधली थोडी थोडी माती या ठिकाणी टाकतो. यावर्षीच्या या घटामध्ये केंजळगड, पुरंदर, मल्हारगड, आंतूरचा किल्ला, वेताळवाडीचा किल्ला अशा अनेक ठिकाणची माती या घटामध्ये आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं हे धान या ठिकाणी उगून आलेलं दिसतंय. अगदी असंच धान शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये उगून यावं, शेती समृद्ध व्हावी. शेती हाच इथल्या सांस्कृतिक आणि आर्थिक गोष्टीचा कणा आहे. शेतकरी जगला तरला तरच ही संस्कृती टिकू शकते, अन्यथा एक हाहाकार या देशामध्ये असेल. इथं जसं सुरेख पीक दिसतं, सुरेख धान या ठिकाणी उगून आलेलं आहे, अगदी असंच धान शेतीमध्ये यावं. महापूर, दुष्काळ, आवर्षणग्रस्तता अशा नैसर्गिक आपत्तीपासून व भाव पाडणाऱ्या मानवी विकृतीपासून शेती ही या दुःखातून मुक्त व्हावं अशी या विजयादशमीच्या निमित्तानं प्रार्थना. आपणा सर्वांस विजयादशमीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.